इतिहास आणि वाद हे समीकरण काही नवं राहिलेलं नाहीये. मात्र पाठ्यपुस्तकांमध्ये दिलेले धडे असतील किंवा पाठ्यपुस्तकांमध्ये ज्यावेळेस इतिहासाचा समावेश केला जातो त्यानंतर निर्माण होणारे वाद जे असतात त्यावरून खूप चर्चा होत असते आणि वेगवेगळी लोक आपापल्या अंगानं त्यावरती व्यक्त होताना दिसत असतात. असाच एक नवीन वाद आता समोर आलाय. NCERTच्या पाठ्यपुस्तकामध्ये मराठा साम्राज्य जे आहे ते मराठा साम्राज्य राजस्थानमध्ये दाखवलं गेलं आहे आणि त्यावरून आता नवा वाद सुरू झालेला आहे. तर NCERTच्या 8वीच्या सामाजिक शास्त्र पुस्तकामध्ये मराठा साम्राज्या संदर्भामध्ये दाखवलेला जो एक नकाशा आहे त्या नकाशावरून हा वाद जो आहे तो निर्माण झालेला आहे. आणि जैसलमेरचे जे महारावल आहेत म्हणजे तिकडचे जे राजे आहेत चैतन्यराज सिंह यांनी या संदर्भामध्ये आक्षेप घेतलाय. आणि हा आक्षेप नेमका काय आहे आणि यावर महाराष्ट्रामधले इतिहास तज्ञांचं नेमकं म्हणणं काय आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार, मी निलेश आणि आपण बघताय मुंबई तक. तर हा वाद काय हे आपण सुरुवातीला जाणून घेऊया. NCERTचं पुस्तक जे आहे ते आलं आणि NCERTचं हे जे पुस्तक आहे या पुस्तकाच्या पान क्रमांक म्हणजे सामाजिक शास्त्राचं हे पुस्तक आहे आणि या पुस्तकाच्या पान क्रमांक 71 वरती एक नकाशा छापण्यात आलेला आहे. या नकाशामध्ये जो आपण हा स्क्रीनवरती नकाशा बघताय या नकाशामध्ये मराठा साम्राज्याचा जो भाग म्हणून जैसलमेरला दाखवण्यात आलेला आहे आणि हे चुकीचं आणि दिशाभूल करणारं आहे असं माजी महारावल जे आहेत चैतन्यराज सिंह यांनी म्हटलंय. त्यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट केली आहे आणि या पोस्ट करून त्यांनी त्यामध्ये हे सगळे आक्षेप घेतलेले आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना यामध्ये मेन्शन केले आणि त्यांना ही चूक दुरुस्त करा अशी मागणी सुद्धा यामध्ये केलेली आहे. चैतन्यराज सिंह यांच्या पोस्टमध्ये नेमकं काय आहे ते सुद्धा आपण बघूया. तर चैतन्यराज सिंह आपल्या पोस्टमध्ये असं म्हणतायत की 8वीच्या NCERTच्या सामाजिक शास्त्र पुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक 71 वर दाखवलेल्या नकाशात जैसलमेर हा तत्कालीन मराठा साम्राज्याचा भाग म्हणून दाखवण्यात आलेला आहे, जो ऐतिहासिक दृष्ट्या दिशाभूल करणारा, तथ्यहीन आणि आक्षेपार्ह आहे. या प्रकाराची पुष्टी न करता आणि ऐतिहासिक पुराव्याशिवाय माहिती देणं हे केवळ NCERT सारख्या संस्थांच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही तर आपल्या गौरवशाली इतिहासाला आणि सार्वजनिक भावनांनाही ठेस पोहोचवते. हा विषय केवळ पाठ्यपुस्तकामधल्या चुकांपुरताच मर्यादित नाही तर आपल्या पूर्वजांचं त्याग, सार्वभौमत्व आणि शौर्याला देखील कलंकित करण्याचा प्रयत्न आहे असं चैतन्यराज सिंह यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. चैतन्यराज सिंह आपल्या या पोस्टमध्ये पुढे असं म्हणतात की जैसलमेर संस्थांच्या संदर्भामध्ये उपलब्ध असलेल्या प्रामाणिक आणि ऐतिहासिक स्रोतांमध्ये कुठेही मराठ्यांचं वर्चस्व, आक्रमण आणि टॅक्स आकारणी जी आहे किंवा वर्चस्वाचा उल्लेख यामध्ये आलेला नाहीये. उलट आपल्या राज्याच्या पुस्तकांमध्ये स्पष्टपणानं नमूद करण्यात आलेलं आहे की मराठ्यांनी जैसलमेरच्या संस्थानामध्ये कधीही हस्तक्षेप केलेला नाही. आणि याशिवाय चैतन्यराज सिंह यांनी असं सुद्धा म्हटलं आहे की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही चूक त्वरित दुरुस्त करावी आणि या संदर्भामध्ये गांभीर्यानं घेतलं जावं असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. एकंदरीतच आता हा नवीन जो वाद आहे तो मराठा साम्राज्याशी संदर्भात आहे. त्यामुळे अर्थातच मुंबई तकने या संदर्भामध्ये इतिहास तज्ञांची सुद्धा बातचीत केली आणि इतिहास तज्ञ इंद्रजित सावंत यांच्याशी ज्यावेळेस आम्ही संपर्क साधला त्यावेळेस इंद्रजित सावंतांनी असं सांगितलं की NCERTनं दिलेला हा जो नकाशा आहे तो योग्य आहे असं इंद्रजित सावंतांनी म्हटलंय. आणि या संदर्भामध्ये जे चैतन्यराज सिंह यांनी आरोप केलेले आहेत ते चुकीचं आहेत असं इंद्रजित सावंतांनी म्हटलंय. आणि मराठा साम्राज्याच्या सत्तेची लाट जी होती ती पेशावर पासून अनेक भागांमध्ये होती, जे तथ्य आहे आणि ते नाकारता येणार नाहीये. आणि ब्रिटिशांनी सुद्धा या संदर्भातले काही नकाशे दिले होते असं सुद्धा इंद्रजित सावंतांनी म्हटलंय. त्यांच्याशी ज्यावेळेस आम्ही बातचीत केली त्यावेळेस त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते ऐका. भारतामध्ये ज्या काय राजकीय कन्फ्लिक्ट झाल्या त्याच्यामध्ये मराठ्यांच्या सत्तेचा उदय शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामुळे झाला आणि त्यांचं प्रमुख शत्रुत्व जे होतं ते दिल्लीच्या मोगल राजवटीशी होतं. बर. आणि मोगल राजवटीच्या अधीन असणारे जे काय त्यांचे सरदार होते तर त्याच्यामध्ये राजपुतानातले जवळजवळ एका दुसरा अपवाद सोडली तर सगळी घराणी जी आहेत आता संस्थानिक म्हणून जी मिरवतात ती सगळी मोगलांच्या अंकित झालेली होती. आणि मोगलांच्या बाजूनं
हा. मराठ्यांच्या स्वराज्याच्या विरुद्ध तिने वारंवार महाराष्ट्रावर हा, हा. अतिक्रमण केलेलं होतं. बर. त्याच्यातलं ठळक उदाहरण आपल्याला म्हणजे ते खरं तर पहिल्यापासून सुरू होतं, शहाजहानच्या काळापासून सुरू होतं. हा, हा. पण सगळ्यात मोठं ठळक उदाहरण हे मिर्झा राजा जयसिंहाचं देत आहेत आपल्याला. हा, 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 हा. आणि त्याच्याबरोबर मिर्झा राजा बरोबर, त्याच्या अगोदर आणि त्याच्यानंतर हम्म, औरंगजेबाच्या बरोबर सुद्धा हम्म. आता जी लोक हे जे सांगायला लागले बुंदी, जैसलमेर आणि हे ते सगळे, हा, हा, हा. सगळे तिकडचे जे राजे महाराजे आहेत हा. राजपूत, हा, ते सगळे औरंगजेबाच्या सैन्यातून मराठ्यांचं स्वराज्य हा. मोगलांना मिळावं म्हणून प्रयत्न करत होते. ओके, ओके. आणि त्यामुळं मराठ्यांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी हम्म, एक चांगली भावना नव्हती. हम्म, हम्म, का हम्म. तर हे आपले शत्रूचे शत्रू आहे, मग शत्रूचे मित्र आहेत आणि बरोबर. वारंवार आपल्या बरोबर येतात. मिर्झा राजानं तर तुम्हाला माहिती आहे पुरंदरचा तह करायला भाग पाडला. हो, हो. शिवाजी महाराजांचे, शंभूराजांचे प्राण संकटात घातले आणि बरोबर. त्यामुळे ती तशी भावना होती. पण हम्म, ज्या वेळेला हम्म, मराठ्यांची सत्ता वाढली हम्म, हम्म, आणि ती दिल्लीच्या तख्ताला धडक द्यायला लागली, हम्म, हम्म. त्यावेळेला सुद्धा राजपूतांनी मराठ्यांना मदत केली नाही. अच्छा. ते मोगलांच्या बाजूनेच होते. हम्म, 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 हम्म. पण मराठ्यांची ताकदच एवढी वाढली की एक काळ असा आला, हम्म. म्हणजे आपल्या महाजी शिंदेच्या काळात खास करून, हम्म, 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 हम्म. म्हणजे पानिपतच्या लढाईनंतरचा, हम्म. की आणि त्याच्या अगोदर सुद्धा होतच, पण पानिपतच्या लढाईनंतर पूर्णपणे शिंदे, होळकर आणि गुजरातचे गायकवाड म्हणजे बडोदेकर हम्म, हम्म. आणि इकडे रघुजी भोसले बरोबर. यांनी जवळजवळ सगळ्या भारतामधनं हम्म. खंडण्या किंवा चौथ म्हणायचे त्याला, हा, हा. चौथाई हम्म, ती वसूल केलेली होती. हम्म, आणि मोगल बादशाह कोण असावा हम्म, हे मराठी ठरवत होते. हम्म, हम्म, हम्म. मोगलांच्या बादशाहीवर कोण बसायचे हे मराठी ठरवत होते. अच्छा. आणि मोगलांची बादशाही मराठी चालवत होते. हम्म, हम्म, हम्म. अशा अनेक वर्ष आहेत ती, जवळजवळ 20-25 वर्षाचा कार्यकाळ आहे तो सगळा, टप्प्याटप्प्या नाही म्हणजे जरसा तुटक आता, हा, पण तो आहे. हा. आणि त्यावेळेला मराठ्यांनी म्हणजे शिंदे, होळकर, पेशवे, गायकवाड यांनी या मोगलांच्या अंकित कोण आहेत, मोगलांचे नोकर होते राजपूत. हम्म, हम्म, हम्म. बादशाह जर मराठ्यांचा असेल, मराठ्यांचा ऐकत असेल, बादशाहकडनंच आम्ही खंडणी घेत असेल तर बरोबर. आमचं राज्य होतं का नव्हतं मग? हम्म, 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 हम्म. बादशाहीच मराठ्यांच्या अंकित होती ना. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा झेंडा फैरत होता ना एकेकाळी. ओके, ओके. त्यामुळं तुम्ही बादशहाचे अंकित आहात हम्म, आणि बादशाह आमचा अंकित आहे म्हणजे तुमच्या प्रदेशावर जरी प्रत्यक्ष नसलं तरी हम्म. अप्रत्यक्ष मराठ्यांचं ओके. कमांड होती किंवा मराठ्यांचं राज्य होतं हम्म, असंच हम्म. म्हणलं जाते ना. अच्छा. म्हणजे राजकीय इतिहासाची मांडणी करताना जगामध्ये सगळीकडे तसं असतंय. हा, हा, हा. नाहीतर मग ते होणार नाही. म्हणजे आता समजा मोगल साम्राज्य आपण देतोय हम्म. तर इथले राजे महाराजे होतेच ना, इथले संस्थानिक होते, सरदार होते. हा, हा, हा. तिथं काय राज्य करायला काय तिथं हे नेमलेलं नव्हतं ना मुघलांनी. सुधिकार सत्ता असायचा, खाली तळापर्यंत आमची देशमुख पाटील वगैरे काम करायचे ना सगळीकडे. हम्म, 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 हम्म. तसंच होतं ना यांच्याकडं. जरी त्यांचे राजे महाराजे राज्य करत असले तिथं तेवढ्या भागात, हम्म, हम्म. तरी ते खंडणी देत होते बरोबर, त्याच्या बदली. बरोबर. जसं मोगलांना द्यायचे तसं मराठ्यांना द्यायचे, अच्छा. चौथाई म्हणजे द्यायचे. म्हणजे सर आता फक्त हे राजस्थान मधल्या जे हे राजे आहेत, काय यांचं नाव चैतन्यराज सिंह महाराज यांनी फक्त आक्षेप घेतलाय. पण ह्या NCERTच्या नकाशामध्ये जर आपण बघितलं तर पेशावर पासून ते अगदी इकडे महाराष्ट्रातला काही म्हणजे पेशावर पासून त्या वरतून लाहोर, दिल्ली. नकाशामध्ये त्यांनी काय दिलंय नकाशात म्हणजे हाय टाईड ऑफ मराठा एम्पायर. ओके. म्हणजे सर्वोच्च ज्या वेळेला मराठा एम्पायर गेलेलं होतं त्यावेळेला काय परिस्थिती होती ती नकाशात त्यांनी ढोबळमानानं दाखवलेली आहे. आणि हे सत्य आहे असं तुमचं म्हणणं आहे? वास्तव आहे ना. मग पेशावरच्या किल्ल्यावर मराठ्यांचा किल्लेदार होता, अटकीच्या किल्ल्यावर मराठ्यांचा किल्लेदार होता, कंधारच्या किल्ल्यावर मराठा किल्लेदार होता. म्हणजे मग होतं का नाही?
आणि ते बरोबर. हाय टाईड आहे, 6 महिने असेल, वर्षभर असेल, 2 वर्ष असेल, हाय टाईड तसंच दाखवतात ना. ओके मग कसे नकाशे दाखवणार इतिहासातले आपण? ओके 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 इतिहासातले नकाशे दाखवायचे असंच दाखवलं जातं. हाय टाईड ऑफ मोगल एम्पायरच्या वेळेला आपलं कोल्हापूरला त्याच्यात आलं की आमचं बरोबर खालीपर्यंत गेलं तिकडे तंजावर पर्यंत. बरोबर एकीकडे 1-2 वर्ष होतं ते, 3 वर्ष होतं, 4 वर्ष होतं. हो 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 बरोबर. तसं तुम्ही अंकित झालेला होता, यांनी आक्षेप घेतला म्हणून काही इतिहास बदलणार नाही. बरोबर. राजपूतानातला राजपूत आणि महाराष्ट्रातलं आपण मराठी जे आहोत, सगळ्या जाती धर्माचे सगळे ज्याला आपण मराठा म्हणतो, त्यांच्या पॉलिटिकल कन्फ्लिक्ट झालेल्या आहेत, लढाया झालेल्या आहेत, आणि त्यांच्या प्रदेशावर मराठ्यांचं एकेकाळी राज्य होतं, त्यांनी मान्य करायला पाहिजे. त्याला आपण आता काय करा, इतिहास आहे ना, आता काय भांडायचं आहे का? बरोबर बरोबर. इतिहास जसा आहे तसा आहे. एनसीआरटीनं मोगलांचा अंकित होता, मग तुम्हाला मोगलांच्याकडे अंकित होता त्यावेळेला का तुम्ही स्वतः सार्वभौम होते काय? हो बरोबर बरोबर. मोगलांचे अंकितच होते ना. ते कसं चालतंय? येस, म्हणजे एनसीआरटीनं एकूणच अभ्यास करूनच ते दिलेला असावा नकाशा. हाय टाईड ऑफ मराठा एम्पायर नकाशा जगभर सगळ्यांनी छापला होता. बरोबर. आता तुम्ही टाका हाय टाईड ऑफ मराठा एम्पायर, हे नकाशे ब्रिटिशांनी सुद्धा असे केलेले आहेत. ओके. तुमच्या तुम्ही जे केलंय त्याच्यामध्ये काही चूक नाही, आणि ते ढोबळ मानानं नकाशा. ओके ओके. त्याच्यामध्ये मायन्युटली करायचं असेल तर एवढा मोठा भारताचा नकाशा ते नाही दाखवता येत आपल्याला. जगात कोण तसं दाखवू शकत नाही. बारक्या प्रदेशाचा असेल तर मग ते सीमा येतात ना राज्याच्या, नद्या दाखवू शकतो. बरोबर. तेवढं अचूकता दाखवायची झाली तर रेषा येतील ना सगळीकडे. आता इंद्रजित सावंतांचं हे म्हणणं सुद्धा आपण ऐकलंय, आणि चैतन्यराज सिंह असतील किंवा राजस्थान मधले काही खासदार आणि आमदारांनी सुद्धा एनसीआरटीच्या या पाठ्यपुस्तकांमधल्या या धड्याचा रेफरन्स देऊन जो काही विरोध सुरू केलेला आहे, यावरून आता वाद रंगताना दिसून येत आहे. आणि दुसरीकडे इंद्रजित सावंतांनी देखील आपली बाजू मांडलेली आहे. आपल्याला या वादासंदर्भात नेमकं काय वाटतंय, आपली काय मतं आहेत, हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मुंबई तकला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.